वेलकम बॅक टू न्यू डे. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कनू, व्हेरी गुड मॉर्निंग. आमच्या सगळ्यांमध्ये कनू इज वन हू हॅज डन सो लेट. एम आय राईट? ओके, सगळेजण रेडी आहेत. सुनील भाऊ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि गुड मॉर्निंग टू यू. अजून चहा चाललेला आहे, ग्रीन टी. ओके, आमच्या सगळ्यांमध्ये एकच व्यक्ती आहे जी 4 दिवस झाले ग्रीन टी आणि ओनली ग्रीन टी. ड्यू टू वॉट आय डोंट नो, बट हरकत नाही. बरोबर, थँक्यू व्हेरी मच. आणि प्राजक्ता सर्व करताना आणि तुम्हाला सगळेजण दिसणार आहेत येलो येलो अँड डर्टी फेलो. होय, ईश्वरी पण गेटिंग रेडी. आणि आज आपण चाललेलो आहे गोरेवाडा झू, म्हणजे बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झू मध्ये. तर त्याच्या अगोदरची ही धावपळ आहे. बरोबर, एकच नंबर. मी खूप शोधलं. आणि आणि नागपूर बद्दल काल आम्ही रात्री थोडंसं खूप डिस्कस करत होतो की आमची ट्रिप कशी झाली. म्हणजे फक्त ट्रिप बद्दल आपण बोलत नव्हतो, तर सगळ्यांचा एक्सपिरियन्स आपण घेतला की लहान मुलांना सगळ्यात पहिले इन्व्हॉल्व केलं. प्रत्येक कोणी खायचं काम करतंय, तर कोणी प्यायचं काम करतंय, तर कोणी वाळपाचं काम करतंय, तर कोणी फक्त नुसतं हसतंय, मजा घेतंय. ओके ओके. मला पण ओव्हरसाइज आहे ब्रो. मला पण ओव्हरसाइज. चलो वन बाय वन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आजीनी पण येलोच घातलाय आज. हो, ते पोरींनी काढलीच आणि या रंगाची मॅच करा आम्हाला. अरे मग ते चलो 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 चलो. आपल्या जो वेळ कमी आहे, फोटो नंतर येईल. हो, चला तुम्ही चला. दादा बाजूला होते. चलो 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 चलो, आगे बढ़ो आगे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झू, त्यासाठी आपण इथे गाडी पार्क केली. इथे आल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी खूप जागा आहे. ऑनलाईन तिकीट बुक करता येतं. त्याचबरोबर 400 रुपये पर पर्सन इतकं या झूचं तिकीट आहे. आणि जर का ऑनलाईन केलं तर तुम्हाला GSTचा चार्ज भरावा लागू शकतो. त्याचबरोबर ऑफलाईनसुद्धा इथे येऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता. ओके. तर इथे आल्यानंतर तुम्हाला बघू शकतो की गर्दी अशी असते. थोडंसं इथे आपण येऊन त्यांच्या रूल्स रेग्युलेशन्स आणि हे बघून घेऊया. सफारी समय से पहिले 15 मिनट पहुंचे. AC बस 400 रुपये, नॉन AC बस 300 रुपये. आणि असं या बाजूला आहे आपला तिकीट काउंटर. इथे येऊन तुम्हाला जर ऑनलाईन तिकीट असेल तर इथे येऊन तुम्हाला ऑनलाईन तिकीट दाखवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या बसच्या एंट्री पॉईंटला सुद्धा तुम्हाला हे दाखवायचं आहे, तिकीट दाखवायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथे बस लागतात. इथे आल्यानंतर बस लागतात. इथे आल्यानंतर तुमचं अनाउन्समेंट पण होतं. अशा स्वरूपामध्ये बस येतात. अशा स्वरूपामध्ये हे आहे आपला बाळासाहेब ठाकरे इंटरनॅशनल झू किंवा गोरेवाडा झू असं आपण याला म्हणतो. इकडे येऊन फोटो काढण्यासाठी तुम्हाला खूप सारी जागा आहे. होय, सांगतोय 26 नंबरची बस असेल. ओके, इकडे येऊन तुम्ही खूप सारे फोटो घेऊ शकता, फोटो खेचू शकता, फोटो काढू शकता. कारण तुम्ही बघू शकता आपल्या बॅकग्राऊंडला किती सुंदर आणि किती छान असं वातावरण आहे. खूप सारे लोक इथे येत असतात आणि या जंगल सफारीचा अनुभव घेत असतात. इकडे आल्यानंतर तुम्हाला प्रशस्त एरिया मिळू शकतो, जेणेकरून तुमची
लहान मुलं मोठी माणसं कोणी या, इथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता. एवढं मात्र 100%. कारण या बाजूला सुद्धा लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून ग्राउंड आहे. पेड आहे की अनपेड आहे ते नंतर बघूया. हे बघा, इकडचं मगाशी सांगितल्याप्रमाणे तिकीट घर आणि आमची सगळी मुलं इथे एन्जॉय करतात. 10:25ची बस 10:30ला आली, 5 ते 7 मिनटं लेट. आणि आमची 10:30ची जी बस आहे तिला यायला साधारणपणे अजून थोडासा वेळ लागेल. म्हणजे 10 ते 15 मिनटाचा डिले या ठिकाणी होऊ शकतो आहे. ती बस आलेली आहे 10:30ची बस, प्रॉपर कलरफुल ग्रीन कलरमध्ये. गाडी आपली सुरू झाली. 5 ते 7 मिनटाचा फक्त डिले आहे. अदरवाईज एव्हरीथिंग इज फाईन, ओके. गाडीमध्ये एक्स्ट्रा माणसं कोणी नाही, सीट बाय सीट गाडी जाते. आणि आता जस्ट आपण एक्सायटेड आहोत कारण हे जे सगळे वन्यजीव आहेत ते आपल्याला एका ठिकाणावरती बघायला मिळणार आहेत. याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण गाडीच्या पिंजऱ्यामध्ये असतो आणि बाकीचे जे प्राणी आहेत ते ओपन असतात, म्हणजे मोकळ्या जागेमध्ये असतात. पहिली आहे लेओपार्ड सफारी, सगळ्यात पहिली. गेट उघडलं जात आहे. मेरा नाम है चेतन. पहले मैं ऐसे इंडियन सफारी करने वाले, जैसे बाकी जगह हम सफारी करते हैं उसी वजह में अपन इंडियन सफारी करते. तो बस में किसी को कांच लेकर खुले छोड़ो तो राइट वाला राइट में देखो, लेफ्ट वाला लेफ्ट में देखो. हम सभी को मिलकर इन लेपर्स को दूर करने वाला है. जमीन के साथ साथ पेड़ पर भी ध्यान देना है क्योंकि पेड़ पर भी चढ़ने में माहिर होता है क्योंकि घास का कलर उसका कलर सेम ही दिखता है, दिखने में थोड़ा मुश्किल हो जाता है. इथे समोर बघू शकता आर्टिफिशियल तयार केलेली गुहा. आर्टिफिशियली समोर आहे मुंग्यांचं वारूळ, मोठमोठं वारूळ. आणि जेवढं आपल्याला काचेतून बघणं शक्य आहे तेवढं आपण बघत आहोत. सगळे लोक बघतात, सगळे लोक इथे बघू शकतात, सगळे लोक बघतात कुठल्या बाजूला लेओपार्ड दिसतोय म्हणून. अरे जो बड़ा झाड़ है ना, जो बड़ा झाड़ हाँ भाई उधर है देखो. एकच मिनिट आहे त्या झाडाच्या आतमध्ये. झाडाचा कलर मॅच केलाय त्याने. दिसला का? दिसला तो बघ झाडाच्या आत मागे बसलाय. तो बघ तिकडे दिसतोय. नाही भाई वो गाड़ी सामने जो गाड़ी है ना उधर है, आगे वाले पे. एक मिनट देखते हैं भाई, देखते हैं जंगल सफारी गोरेवाडा जू. कुठे आहे? वो गाड़ी आगे जाएगी तो लेंगे. सामने जो गाड़ी है वो आगे जाएंगे तभी उसमें लेपर्ड अपने पास है, कहीं नहीं होगा. सभी को दिख रहा है ना? हाँ दिख रहा है. तो आवाज नहीं करना है. दिसला त्याला खुर्ची रोग आहे. पहिला घे. दुसरा पण दुसरा हे पण दुसरा तिथे बसलाय. हे पण दुसरा तिथे बसलाय खाली होय हा इथे खाली. इकडे काय बसलेली जागा आहे, इकडे बसलाय.
लाइव है, लाइव लाइव भाई, लाइव 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 है, लाइव है।